शो टाईममध्ये आज मी एक फॅन्टॅस्टिक राईड घेतलेली आहे, ते सुद्धा सई तामणकर सोबत. सई आजची बायकर आहे आणि तिने जी काय कमाल बाईक चालवलेली आहे. सई, हॅट्स ऑफ. थँक्यू. मी कॉलेजमध्ये होते तेव्हा माझे फ्रेंड्स होते, त्यांची बाईक चालवायची मला खूप हौस होती आणि ह्याचा उपयोग सिनेमात कधी होईल असं मला वाटलं नव्हतं, पण लकीली तो झाला क्लासमेट्सच्या निमित्ताने. माझ्या कॉलेजमधल्या मेमरीज जाग्या झाल्या आणि पुन्हा एकदा मला बाईक चालवायचं माझी हौस भेटली. सो आय एम व्हेरी हॅपी. ही जुनी पॅशन आहे सई. खूप जुनी पॅशन आहे आणि मी जेव्हा स्टेटस टाकला बाईक चालवल्याचा फेसबुकवरती, तेव्हा माझ्या सगळ्या स्कूल फ्रेंड्सनी आणि कॉलेज फ्रेंड्सनी तो लाईक केला. सो आय एम व्हेरी हॅपी. बाईक चालवताना म्हणजे तुला पाहूनच बरेच ॲक्सिडेंट झाले असतील, तर असं काही झालं का? नाही, पण प्रॉबब्ली आत्ता कसे हे थोडेसे घाबरून होते, जाऊ का नको जाऊ का नको पुढे असं, पण नाही, मला आहे कॉन्फिडन्स. ट्रॅफिकमध्ये प्रॉब्ली थोडंसं होत असेल, कारण प्रॅक्टिस नाही आहे आता. आधी मी खूप छान बाईक चालवायचे, माझ्याकडे लायसन्स पण होतं गिअरच्या बाईकचं, पण आता इट्स बीन अ लाँग टाईम. आणि वेगवेगळ्या बाईक चालवतेस तू? नाही, मला माय फेवरेट इज यामा RX 100, कारण त्याचं फायरिंग मला आवडतं, त्याचा आवाज. बायकर्स पॅशन. हां, आणि मला डर्ट बाईक खूप आवडते, पण मला ती चालवता येत नाही. सो आय डोंट फॅन्सी स्पोर्ट्स बाईक्स किंवा असं काही नाही. बघायला आवडतं, त्याच्यावर छान छान मुलं असलेली बरी दिसतात, पण चालवण्यासाठी RX 100. ते नक्की सई, तुझा आदर्श आज बऱ्याच मुली घेणार आहेत, ज्या आपला शो टाईम आज पाहत आहे. आणि क्लासमेटच्या सेटवर आत्ता मी आहे. सई माझ्यासोबत आहे. सईचा खूप हटके लूक यात दिसणार आहे. सई, एका टॉमबॉयच्या भूमिकेत तू दिसणार आहेस. तूही स्वतःला कधी असं इमॅजिन केलं होतंस? टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझ्या आतमध्ये कुठेतरी एक टॉमबॉय दडलेला आहे असं मला ऑनेस्टली वाटतं, आणि त्याला मला फक्त जागा करून बाहेर आणायचं होतं, आणि ते क्लासमेट्सच्या निमित्ताने झालं आहे. आणि मी थोड्याफार शिव्यागाळ करायची माझी हौस, थोडी रावडीगिरी करायची माझी हौस, बाईक चालवायची हौस, स्टंट्स करायची हौस आणि फायटिंग करायची हौस या सिनेमाच्या निमित्ताने सगळ्या हौशी पूर्ण करून घेतली. कॉलेजचे दिवस नक्कीच आठवत असतील. तेव्हा तू टॉमबॉय होतीस का तू अशी घायाळ करणारी, म्हणजे तशीच असशील असंच वाटतंय? आय वॉज अ टॉम बॉय, पण 12वी नंतर थोडी जास्त अक्कल येते, शिंग फुटतात. त्याच्यानंतर मग कळतं की कसा ड्रेसअप केलं पाहिजे किंवा ड्रेसिंग सेन्स कसा असावा. थोडंसं फॅशनचं थोडंसं ज्ञान येतं, आणि तिथून मग रोज डेला खूप प्रपोजल्स येतात. हो, तिथून मग सगळं चित्र बदलतं. माझ्या बाबतीतही असंच झालं. मी 7वी-8वीत असेपर्यंत माझा बॉयकट होता, आणि आय यूज्ड टू प्ले कबड्डी, आणि मी फुल एक मुलगी असलेली मुलगा होते. पण आफ्टर 12th सगळं बदललं. नक्कीच. आणि कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी आज आपण जाग्या करतोय, तर नक्कीच एक कॅन्टीन असतं, एक कट्टा असतो आणि क्लासमेट्स असतात सोबतीला. तूही कधी क्लास बंक करून असा थोडा टाइमपास केला असशील, काही त्या गमती जमतींबद्दल काय सांगशील? कधी नाही निलिमा, आम्ही कायम लेक्चर्स बंक तू करून. एकदम अभ्यासू होती. मी वर्षातले 4 दिवस कॉलेजला गेले असेल. ते सुद्धा आमचे सेक्रेटरी प्रॅक्टिस नावाचा एक सब्जेक्ट असतो कॉमर्सला, त्याचे टीचर होते, आणि तो मुलगा होता. म्हणजे तो इंटर्नशिप करून यंग मुलगा होता, आणि त्याच्या लेक्चरला फक्त मुली यायच्या, आणि सगळ्या आम्ही मुली त्याचं फुल अटेंडन्स. बाकी कधीही न दिसणाऱ्या मुली त्या एका ते ऐकाच लागतं. लेक्चरला दिसायच्या, आणि त्याच्यात मीही होते. बाकी फार लेक्चर्स मी अटेंड केले नाहीत, आणि सेकंड इयर नंतर तर मी मुंबईला शिफ्ट झाले, त्याच्यामुळे मी फक्त माझी एक्झाम द्यायलाच तिकडे जायचे. पण खूप धमाल केली आहे, म्हणजे कधीच विसरू शकणार नाहीत असे दिवस मी कॉलेज आणि शाळेत काढलेत. आणि आम्ही कॉलेजची सगळे फ्रेंड्स अजूनही 6 महिन्यातून एकदा भेटतो. आम्ही एक छोटीशी ट्रिप अरेंज करतो, एकत्र खूप वेळ घालवतो, आणि खूप धमाल केली आहे. आणि बरं वाटतं, वेन आय लुक बॅक, मला खूप इट ब्रिंग्स अ स्माईल ऑन माय फेस. अजूनही तू त्या तुझ्या क्लासमेट्सच्या संपर्कात आहेस? हो, 100% आहे. आणि खूप म्हणजे तेही खूप ग्राउंडेड आहेत, आणि त्यांनी
म्हणजे असतं ना की दोन्हीकडून टचमध्ये राहावं लागतं, की तुम्ही एकट्याने प्रयत्न करून चालत नाही. सो त्यांनी पण तेवढ्याच अ, आपुलकीने अजूनही संबंध खूप घट्ट ठेवलेत आणि मीही ठेवले. आणि सई आम्हाला बॉलिवूडची कतरिना दिसते, जी धूम 3साठी खूप स्टंट्स करते आणि मग आम्हाला ती पाहून बरेच जण घायाळ होतात. आणि मराठीत आम्हाला एक सई ताम्हणकर दिसते, जी खूप सारे स्टंट्स करते या सिनेमासाठी आणि त्यासाठी ती कशी तयारी तेरे करते. मुंह में घी शक्कर निलिमा, कारण मला गेले अनेक वर्ष एक हार्डकोर ॲक्शन फिल्म करायचे. मी हे आता एक 500व्यांदा बोलत असेल तरी मला अजून एकही ऑफर आलेली नाही आहे. आय होप क्लासमेट्स नंतर एखादी तरी मला ऑफर येईल. ही तयारी झालेली आहे. ही तर माझी तर मी रेडी आहे. मी किक बॉक्सिंग शिकते. मी आता नाव आय एम रायडिंग द बाईक. मी परत माझी स्किल्स पॉलिश करते. सो आय होप अँड आय प्रे की मला एक ॲक्शन फिल्म मिळेल. यासाठी तू कशी तयारी केलीस? कधी किक बॉक्सिंग वगैरे शिकलीस? हे काय चालू आहे? कशा पद्धतीने? किती महिने? काय चाललंय? किक बॉक्सिंग मी प्यारवाली लव्ह स्टोरीसाठी शिकले, कारण संजय जाधव यांनी आम्हाला एक लिस्ट दिली होती की मला ह्या गोष्टी पाहिजेत. त्याच्यात बारीक होणं हे पहिलं होतं. आणि किक बॉक्सिंग वॉज अ पार्ट ऑफ माय वर्कआउट रेजिम. आणि त्याचा मला आता आम्ही पुढच्या 2 दिवसात जेव्हा फाईट सिक्वेन्स शूट करू थोडाफार फायदा होईल. मी कराटेही शिकले, त्याच्यामुळे माझे स्टान्सेस आणि माझे पंचेस क्लिअर आहेत. सो आय एम जस्ट वेटिंग. कोणालाही पंच मिळू शकतो कधी जास्त काही बोललं तर. नाही, आता नाही. आता पेशन्स खूप वाढलेत. आता नाही मिळायचा. जेव्हा आपण हेल्थबद्दल बोलतोय, वर्कआउटबद्दल बोलतोय, एक रेग्युलर जिमपेक्षा जेव्हा तुम्ही मार्शल आर्ट फॉर्म शिकता तेव्हा त्याच्यात एक वेगळा कॉन्फिडन्स येतो, कारण त्याच्या पूर्ण एक टेक्निक्स असतं. तर मीही कराटे शिकले तर थोडंफार हे समजू शकते. तर किक बॉक्सिंग शिकताना तुला हे काही इनर वेगळं काहीतरी मिळून जातं असं काही वाटलं? किक बॉक्सिंग शिकल्यानंतर मी 18 तासाची 12ची 18 तास जेव्हा शिफ्ट होते तेव्हासुद्धा मी थकत नाही. माझा स्टॅमिना वाढतो. आणि इट्स अ ग्रेट फॉर्म ऑफ कार्डिओ असं मला वाटतं, की ट्रेडमिलवरती धावायला खूप बोर होतं. म्हणजे समोर एखादा चांगला सिनेमा लागला की आपण ऑटोमॅटिकली आपला स्पीड कमी होतो. पण किक बॉक्सिंग करताना तुम्ही केवढा कार्डिओ करता तुम्हाला कळत नाही. ते थांबल्यावरच कळतं की बापरे, आज खूप दमलो असं होतं. सो आय थिंक किक बॉक्सिंग खूप इंटरेस्टिंग पद्धत आहे व्यायामाची. आणि नो कसं असतं की वर्दी घातली की आपोआप एक रुबाब येतो आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये. हील्स घातल्या की आपोआप एक पॉईज येतो. तसे ते बॉक्सिंगचे ग्लव्स घातले की आपोआप काहीतरी होतं आणि यू जस्ट स्टार्ट प्लेईंग. आणि तुम्ही कधी तुमचा वर्कआउट संपतो आणि कधी तुम्ही थकता तुम्हाला कळत नाही. सो आय थिंक मला खूप मजा आली. आणि नजर खूप महत्वाची असते समोरच्या योद्ध्याच्या नजरेत अलर्ट, यू हॅव टू बी अलर्ट ऑल द टाईम. आणि हो, त्यांनीही खूप फरक पडतो आणि कॉन्सन्ट्रेशन पण. क्लासमेटच्या सेटवर आता आपण आहोत. इथे कशी मजा चालू आहे? सेटवर काय धमाल आहे? कुठे कॅन्टीनचा सेट लागलेला आहे? काय काय चाललंय? तिकडे व्यायाम करायचा आणि इकडे येऊन रोज कोणाचं तरी घरून जेवण येतं. कधी चिकन येतं, कधी मटण येतं, कधी पोळी भाजी येते, कधी दुसऱ्या स्टाईलचं जेवण, कधी सिंधी जेवण म्हणतात नानूभाई. सो तिकडे काम करायचं, इकडे खायचं, परत जाड व्हायचं, परत बारीक व्हायचं, हेच चालू आहे गेले अनेक दिवस. आणि खूप मजा येते. म्हणजे आम्ही सगळे मित्र आहोत या फिल्ममध्ये. सगळ्यांनी एकमेकांबरोबर कामं केली आहेत, सगळे एकमेकांना ओळखतात. सो वी आर हॅव्हिंग अ बॉल. आणि अपर्णाची भूमिका आहे, अप्पू कशी असणार आहे? अप्पू एक म्हणजे मुलातलीच चुकून मुलगी बनलेली मुलगा आहे ती. आणि शी इज अ टॉम बॉय. ती बिनधास्त आहे, बेधडक आहे. पण तिच्या आतमध्ये कुठेतरी एक मुलीचं हृदय दडलेलं आहे, विच शी डझंट लाईक टू प्रॉब्ली शो, की मी फणसासारखी आहे, की बाहेरून राफ्टव आणि आतून हृदय शेवटी मुलीचंच. सो हे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर माझ्या वाट्याला आलं आहे. आणि आय होप की हा नवीन अवतार पण लोकांना आवडेल माझा. कोण सई या वर्षभरात सुरुवातीपासूनच तुझे वेगवेगळे अवतार आम्ही पाहतोय. आता अपकमिंग अट्रॅक्शन्स काय असणार आहे? कुठल्या कुठल्या अवतारात, कुठल्या कुठल्या रूपांमध्ये सई घायाळ करणार आहे? मी आता गुरुपौर्णिमामध्ये एका ॲस्पायरिंग ॲक्ट्रेसचा रोल करते, ज्याच्यासाठी मी जाड झाले होते. वजन वाढवलं होतं मुद्दाम. जी खूप इगोइस्टिक आहे, ओव्हर ॲम्बिशियस आहे आणि खूप इम्पल्सिव्ह आहे. गुरुपौर्णिमा गिरीश मोहितेने डिरेक्ट केलं. तिच्या येण्यानं जगण्याचा अर्थच बदलून गेला.
आणि मग सगळं विस्कटलं, सगळं संपलं. त्यानंतर क्लासमेट्स आदित्य सरपोतदार. क्लासमेट्समध्ये मी एक टॉमबॉय करते. प्यारवाली लव्ह स्टोरी त्याच्यामध्ये मी एक गर्ल नेक्स्ट डोअर करते. या सो दॅट्स ऑल फॉर नाव. प्यारवाली लव्ह स्टोरीमध्ये एक वेगळाच भूमिकेत तुझा लुक खूप वेगळा आहे, कुठे काजळ घातलेलं आहे आणि ते सगळं आहे, तर त्याबद्दल थोडंसं सांग. प्यारवाली लव्ह स्टोरीमध्ये जे क्लासमेट्समध्ये करायचं नाही आहे ते सगळं करायचं आहे. कम्प्लीट अपोजिट. कम्प्लीट ऑपोजिट, कम्प्लीट फेमिनाईन आणि छान केस वाऱ्यावर मस्त उडतायत, छान छान दिसतंय, बारीक मस्त उंच कलरफुल Total ड्रेसेस, टोटल फिल्मी कलरफुल ड्रेसेस आणि गर्ल नेक्स्ट डोअर. खूप हॅपी गो लकी आणि सतत पॉझिटिव्ह आणि हसणारी अशी आलिया खान मी प्यारवालीमध्ये आलिया खान आणि इथे अपर्णा. आणि सई, एकाच वेळी तू अशा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये रमतेस, इथे शूटसुद्धा वेगवेगळी चालू आहेत, हे स्विच ऑन स्विच ऑफ, आणि हे नक्कीच एक वेगळं आव्हान तू स्वतःलाच दिलंस का? नाही, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं झालं की बॅक टू बॅक 2 फिल्म्सची शूटिंग्स लागली. ऑफकोर्स आपण कितीही सीझन्ड असलो तरी स्विच ऑन स्विच ऑफ इज व्हेरी डिफिकल्ट, आणि मलाही ते थोडंसं जड गेलं. ह्या सेटवरून त्या सेटवरती जाताना थोडंसं परत मूडमध्ये यायला मला वेळ लागायचा, रिटेक्स व्हायचे. पण आय थिंक त्याला पण मी आता सीझन होईल, पण मी शक्यतो असं टाळते की एक बॅक टू बॅक शूट्स. पण डेट्स, कारण इथेही खूप लोक आहेत, तिथेही खूप लोक आहेत, तर सगळ्यांच्या डेट्स मिळून येऊन ते शूट घडणं वॉज अ टास्क. पण आता प्यारवालीचं शूट संपून मी पूर्णतः क्लासमेट्समध्ये आय एम ऑल सेट टू बी राऊडी अगेन. बॅक टू बॅक शूटिंग चालू आहेत. सई, आता घरी कधी जाणार आहेस? काय होमसिक झालीस का थोडी? नाही, माझा नवरा मुंबईतच आहे, त्यामुळे मी अजिबात होमसिक नाही झाली आहे. तो मुंबईतच आहे माझ्याबरोबर, आणि तो खूप माझं स्केड्यूल हेक्टिक व्हायला लागला की तो मला सेटवरती भेटायला येतो रेग्युलरली. एनर्जी इज विथ यू. येस, द फोर्स इज विथ मी, आणि मजा येते, त्यामुळे मला आय डोंट फील होमसिक आणि बरं वाटतं. क्या बात आहे. आता ब्रेक नंतर आपण आदित्य सोबत ही गप्पा मारणार आहोत. विल टेक अ ब्रेक. पाहत रहा IBN लोकमत शो. शो टाईममध्ये आज आपण गप्पा मारतोय सई ताम्हणकरशी. सई आपल्या सोबत आहे आणि एक एक किस्से, स्टंट्स ते आपण ऐकतोय. सई, क्लासमेट्सचं हे शूटिंग, हा नजारा, पण दादरमध्ये आपण काय करतेस? इंटरव्ह्यू शूट चाललंय आपलं. आदित्य, मी सईशी बोलत होते. नाही पण शूट चाललंय. थांब ना, आपण I need you to come and shoot. एक गप्पे मारते, थोडी देर फिर जाते. मी थांबू का? हां, थांब ना. तुमचं म्हणणं मी थांबू का? थांब. नक्कीच शो टाईम मध्ये आज आदित्य सरपोतदार देखील आपल्या चल, सोबत ठीक आहेत. आदित्य, सई सोबत आहे. क्लासमेट्सचं शूट चाललेलं आहे. हा सगळा नजारा कसा आहे? मजा चालली आहे खूप. आम्ही तू बघितलं अशी थोडंफार एकमेकांबरोबर. ती तुला ती छळते खूप मला, ती खूप छळते मला, आणि नाही म्हणजे मजाच चालतं सगळं. इट्स बेसिकली अ व्हेरी यंग टीम. सगळे टेक्निशियन्स पण, आमची टीम, ॲक्टर्स ऑल आर व्हेरी यंग, आणि सगळे मजेत काम करत आहेत. बरं, सई अप्पूच्या भूमिकेत गेली तर मग अवघड होतंय ना तुझ्यासाठी? तिला घाबरतात सगळे, कारण ती खिशात चेन घेऊन फिरते आणि हातात एक अशी कधी कधी हॉकी स्टिक असते. अशी व्हॅनिटीमधनं ती बाहेर जेव्हा येते तेव्हा एक रॉड घेऊन येते. तर तिला कॉल टाईम द्यायला पण कोणी फार फोनवरनं कॉल टाईम असतो. सई, हे आरोप आहेत, काय खरंय? यातलं सगळं खोटं आहे. तो डिरेक्टर आहे ना, कॅप्टन ऑफ द शिप. नो शी इज व्हेरी कोऑपरेटिंग, आणि सगळे मजेत शूट करतात. इट इज मला असं वाटतं की ती सई जी मी सईत अप्पू ती पाहिली, ती थोडीफार सईत आहे मुळात. आय डोंट नो ती कितपत शी विल अग्री विथ इट, बट आय सी अ लिटल बिट ऑफ अप्पू इन हर, अँड दॅट इज वेअर आय फेल्ट की ती त्या भूमिकेला खूप छान पद्धतीत साकारेल, कारण तिला ती कळली आहे ती अप्पू काय आहे ती. जी प्रेक्षकांना सई माहिती आहे ती म्हणजे किलर आहे, आणि आता ती बाईकवरनं किल करायला निघालेली आहे. तुला अशी सई कधी इमॅजिन झाली? सईला मी ओळखतो फार नाही, बट वॉट एव्हर आय हॅव सीन ऑफ हर, की मी जे काय मी पाहिलं आहे त्यात कुठेतरी ना मला ती खूप गटसी आणि खूप एक कुठेतरी ना जिद्द घेऊन जगण्याचा प्रयत्न करणारी आणि काहीतरी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणारी मुलगी दिसते, ज्यात अप्पूत त्या क्वालिटीज आहेत. शी इज अ फायटर, आणि ते फायटर हे फक्त फिजिकल आणि ते आतनं खूप सॉफ्ट आहे. म्हणजे अप्पूचं कॅरेक्टर असं आहे की शी इज व्हेरी इमोशनल, हळवी आहे मुलगी, पण ते दाखवता येत नाहीत इमोशन्स. जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते दिसतात, पण ते फक्त
प्रेक्षकांना दिसतात, आजूबाजूच्या लोकांना दिसत नाही. सो ती क्वालिटी जी आहे ना, ती मला वाटलं मे बी थोडीफार सईत असावी. आणि आय डोंट नो, आय माईट बी रॉंग, बट आय फील सई इन अ सर्टन स्पेस इज ऑल्सो अप्पू, You're right. राईट? You're right. आदित्यने जेव्हा विचारलं तू लगेच हो म्हणालीस, वेळ घेतलास काय? हो मी लगेच हो म्हणाले, कारण आदी इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ अमेय. म्हणजे ते आम्ही classmates होतो actually. 8-9 Okay. वर्ष मी आणि खूप अमेय जुने classmates. मित्र आहेत. आणि सो ही इज माय फ्रेंड ऑटोमॅटिकली, बट ऑब्व्हियसली. आणि समीर विद्वांस आणि क्षितिज पटवर्धन ही फिल्म लिहित आहेत हे कळल्यानंतर मला आणखीन आनंद झाला, कारण सम्या आणि पटाबरोबर मी टाईम प्लीज केली. आणि मी आधीच्या सगळ्या फिल्म्स बघितल्यात. सो आय ऑलवेज वॉन्टेड टू वर्क विथ हिम. आणि समय आणि पटा, सो हे कॉम्बिनेशन मला खूप आवडलं आणि मी लगेच हो म्हणलं. आणि कॅरेक्टर खूप धमाकेदार आहे आणि मी कधी न केलेलं कॅरेक्टर आहे आणि खूप त्याला लेयर्स खूप छान आहेत. सो मजा येते. आणि ऑल्सो सईनी खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स गेल्या 2 वर्षात ना, शी इज अटेम्प्टेड व्हेरी डिफरंट काइंड ऑफ सिनेमा. त्यात आता वेगळं काय तिच्याकडनं करून घ्यावं. सो वेन वी वर रायटिंग अप्पू, आम्ही तिला डोक्यात ठेवूनच लिहिलं आहे फिल्म, अप्पूचं कॅरेक्टर. सो आम्हाला माहीत होतं की वेगळी सही प्रेझेंट करायची आहे, तर मे बी इथे काहीतरी ना आपल्यालाही अपॉर्च्युनिटी आहे, तिलाही काहीतरी करायला वेगळं मिळेल, एक्सायटिंग मिळेल आणि एकत्र एक चांगली युनिट जमेल. आणि आता मी सईशी जेव्हा बोलत होते तेव्हा काही स्टंट्सबद्दल आम्ही बोललो, बायकिंगबद्दल बोललो. हे सगळं सईला मी सांगितलं की सई करते, ती मेहनती आहे, प्रचंड मेहनती आहे आणि ती ते करते. तर या क्वालिटीबद्दल ऑफकोर्स सई समोर आहे. तिची मेहनत खरंच ती प्रचंड दिसते आहे. तिने आय थिंक ती प्रत्येक कॅरेक्टरच्या वेळेस करत असेल. मी आता पहिलीच फिल्म करतो आहे, सो याच्याबरोबर तर दिस इज माय फर्स्ट एक्सपिरियन्स विथ हर, बट आय एम शुअर हा बघता ती प्रत्येक कॅरेक्टरवर त्याचं जे काही वर्किंग आहे. मला आठवतं आहे ती मला म्हटली होती, मलाच खरं टेन्शन होतं की तुझं प्यारवालीचं शूट संपणार आणि नेक्स्ट डे टू जॉईन होतीयस, सो तुला मध्ये असं काही बफर नको आहे का की स्विच ऑन स्विच ऑफ असं होत नाही ना. तर याबद्दल आता आपण बोललो. तर ती ते कॅरेक्टर मला वाटतं आधी शोधत होती, बिफोर इवन प्यारवाली स्टार्टेड. आम्ही जे काही 2-3 इंटरॅक्शन्स केल्या, नरेशन केलं, आम्ही भेटलो, तेव्हा ती मिल रहा है असं करत नाही. एक दिवशी म्हणलं हा मिल गया, हे तिच्याकडनं आलं मला. तिथे मी म्हटलं की ओके हिला कळलं आहे, सो इवन इफ शी कम्स आफ्टर शूटिंग एनिथिंग अँड स्लँड्स अप ऑन द सेट ऑफ क्लासमेट्स, तिथे करणार. अँड दॅट्स एक्झॅक्टली वॉट हॅपन. ती पहिल्या दिवशी आली, गेटअपमध्ये आली, तेव्हा आम्ही जेव्हा कॉस्ट्युम एक ट्रायल केली होती, तिथे ती मला व्हिज्युअली सापडली होती. पण ती कशी बोलेल, ती कशी वागेल, ती कशी असेल, हे आम्ही अजून पाहिलं नव्हतं. पण ते शूट सुरू झाल्यानंतर आम्हाला हळूहळू ते दिसायला लागलं आणि ते आता दररोजच करतोय आम्ही, ते दररोज दिसतंय. खूप छान वाटलं तुम्हाला दोघांशीही बोलून. पण क्लासमेट्स आता प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे, काहीतरी अंदाज देशील? ऑक्टोबर 2014 रियुनियन आहे. मी त्याला रिलीज न म्हणता एक रियुनियन म्हणतो, कारण सगळे क्लासमेट्स जगात कुठेही तुमचे क्लासमेट्स असतील, तर रियुनियनला भेटायची जी एक मजा असते, ती क्लासमेटच्या रिलीजची मजा असेल. ती फिल्म आहे मुळात, इट्स अ रियुनियन फिल्म. आणि मला वाटतं नोव्हेंबर एक छान वेळ आहे, थंडी आहे, पोस्ट किंवा प्री दिवाळीचा एक काळ आहे, फेस्टिव्ह सीझन आहे आणि त्या काळामध्ये एक मस्त मजा धमाल करत आपण रियुनियनला भेटू सगळे. या सई, एका तुझ्या शब्दात. क्लासमेट्स ह्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे आणि मी आतुरतेने वाट पाहते. एवढी सुंदर कास्ट, एवढा मस्त डिरेक्टर आणि लॉट्स ऑफ फन, लॉट्स ऑफ स्टंट्स, लॉट्स ऑफ किडाज वीव डन, सो लॉट ऑफ मॅडनेस. तर या ऑक्टोबरला विटनेस द मॅडनेस. येस, ऑफकोर्स. शो टाईममध्ये आज इथेच पॅकअप करूया, कारण क्लासमेट्सचं शूटिंग आता सुरू होणार आहे. घेऊन जाणार आहे.